हँडमेड प्रोडक्ट आहे. 30 वर्षापासून आपण हे मेकिंग करतोय. मी तुम्हाला चालवून पण दाखवते बघा. पितळेची आहे, प्लेन मध्ये आहे. रुखवत मध्ये ठेवायला तो एवढा चालतो. अष्टलक्ष्मी सूप हे 8 लक्ष्मी आपण ह्याच्यामध्ये दिली आहे. फेमस नैवेद्य ताट, 2 चमचे, 3 वाट्या. किती क्यूट आहे बघा. ते चहा बनवून झाल्यानंतर आपण ह्या कप सेट मध्ये आपण चहा घेणार आहोत. सेट बघा किती सुंदर आहे. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आता लग्न सराईचा सीझन चालू आहे. अशामध्ये आपण सर्वच शोधत असतो ते बाटुकलीची खेळणी. रुखवातीमध्ये ठेवण्यासाठी बाटुकलीची खेळणी ठेवल्याने सर्वांचं लक्ष एक वेधून घेतात. त्यासोबत लहान मुलांना बाटुकलीची खेळणी दिल्यानंतर त्यांची जी काल्पनिक शक्तीसुद्धा वाढते, टीमवर्क, कम्युनिकेशन. आणि आजकालच्या युगामध्ये जे सर्वच लहान मुलं मोबाईल घेऊन बसले आहेत त्यांच्यासाठी इथं बाटुकली खेळणी खूप महत्त्वाची आहे. पण ह्या सर्व गोष्टी आपल्याला भेटणार कुठे? तर आज मी तुम्हाला सर्वांना घेऊन जाणार आहे रोहिणी ताईंकडे, ज्यांची स्वतःची ही मॅन्युफॅक्चरिंग आहे. ते म्हणजे प्युअर ब्रासमध्ये तुम्हाला विविध प्रकारची बाटुकलीची खेळणी इथे पाहायला मिळतील. नमस्कार, मी रोहिणी डमडेरे. माझं ब्रँडचं नाव आहे रोहिणीज कला दालन. मी मुंबईहून हे बोलत आहे आणि आज तुम्हाला खूप सुंदर सुंदर असे मी बाटुकलीचे खेळणी दाखवणार आहे, जे आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि स्वतः आपण हँडमेड प्रोडक्ट आहे. हे मशीनने पत्र्याने बनवलेले प्रोडक्ट्स नाही आहेत. बघा, तुम्हाला असे सुंदर असे एक स्टार्टिंगला मी तुम्हाला सुंदर असा हा टिफिन दाखवते. काय सुंदर असा आहे बघा. 3 लेअरमध्ये हा असा टिफिन जातो आहे. दोन्ही बाजूला हे असे चमचे आहेत आणि बघा लहान मुलींना हे खेळण्यासाठी किंवा गिफ्ट देण्यासाठी. आणि ह्याचे बघा, तुम्हाला माझ्या हाताने तुम्हाला असं दाखवते की लांब पण किती आहे, किती मोठा पण आहे. ह्याची क्वालिटी पण बघा किती हेवी आणि ओसम आहे तुम्हाला. आणि हे तुम्ही शोपीसमध्ये पण ठेवू शकता, गिफ्ट द्या किंवा तुम्ही लहान मुलांना खेळायला द्या. खूप क्यूट आणि सुंदर आहे. ह्या तिन्ही बाजूने ह्याला 3 डबे दिलेले आहेत बघा. झाकणासकट आलेले आहेत आणि ह्याची क्वालिटी पण हेवी आणि किती चकाकीने चमकतो पण आहे बघा. हा प्युअर ब्रासचे आहेत. हे प्युअर ब्रासचे आहेत आणि आपण हाताने बनवतो ह्या सगळे प्रोडक्ट्स. म्हणजे लहान मुलांची काळजी घेऊन पण आपण बनवतो हे प्रोडक्ट. समजलं? तसंच अनुषंगाने बनवता म्हणजे लहान मुलांना कुठे टोचणार नाही, लागणार नाही. ते सगळे आपल्याला काळजी पण घ्यावी लागते. अशामध्ये भरपूर आपण प्रोडक्ट्स पण बनवू शकतो की बाबा वेगवेगळे, पण आपण ते पत्र्यासारखे प्रोडक्ट्स पण बनवत नाही. लहान मुलांची काळजी घेऊन सगळे बनवतो आपण. आणि आपलं ॲक्च्युली हे पूर्ण ह्या आपण हे प्रिपेअर करायला म्हणजे हे बनवतोय आपण. ही पूर्ण भांडी बनवायला आपल्याला 30 वर्षापासून आपण हे मेकिंग करतोय. आणि आमचं ॲक्च्युअल म्हणजे होलसेल डिस्ट्रीब्युशन आहेत. म्हणजे बँगलोर, म्हैसूर, हैदराबाद असे साऊथ साईडला भरपूर आपले प्रोडक्ट्स जातात. पण आता मुंबईकरांच्या इन्सिसमुळे त्या लोकांनी मला भरपूर म्हणजे रिक्वेस्टमुळे आपण हे प्रोडक्ट्स मुंबईमध्ये रिटेलिंगसाठी पण आणलेले आहेत. आपण होलसेलच करतो असं नाही, रिटेलिंगसाठी पण आपण करतो आहे. चला, तुम्हाला आता हा दुसरा प्रोडक्ट दाखवते आहे. फॅन बघा किती सुंदर आणि क्यूट आहे. इथे आपण ही चार्जिंग दिलेली आहे. म्हणजे आपण मोबाईलच्या चार्जिंग नुसार आपण चार्ज करू शकतो. मोबाईल कसं चार्जरचा पिन असतो तसं आपण चार्जरचा पिन, जुना पिन भेटतो तो घ्यायचा आणि ते लावायचा. आणि हे ती लाईट पण आहे आणि हा फॅन आहे बघा. पूर्ण असा हा फॅन किती चालतो. हा चालतो. हा खरंच, हा तुम्ही खूप छान प्रश्न विचारला. हा खरंच चालतो बघा. मी तुम्हाला चालवून पण दाखवते बघा. हवा पण खूप छान. हो, हवा पण येते बघा. मला पण खूप छान हवा येते आहे. इथे लाईट पण आहे आणि तुम्हाला इथे ह्या बटनने ऑन ऑफ करू शकता बघा. त्या मी ऑफ पण केल्यानंतर हा ऑफ पण होतो आणि ऑन पण होतो. ह्याची किंमत काय असेल ताई? ह्याची किंमत साधारणपणे 350 ते 380 पर्यंत तुम्हाला मिळून जाईल. बंब हा आहे बघा. माझ्याकडे बंब हे 3 क्वालिटीमध्ये मिळतात. क्वालिटी नाही बोलू शकत म्हणजे 3 प्रकारचे मिळतात, आपण ते बोलू शकतो. हे बघा, हा हॅमडवाला आहे. ह्याला स्टँड पण दिलेला आहे. हा बंब पूर्ण बघा असा हा स्टँड आहे आणि बघा क्वालिटी पण हेवी आहे. अशी नाही की पत्राची आहे वगैरे. इथे नळ आहे आणि ह्या प्रकारे हे झाकण आहे. बॉयलर, आपण ह्याला बॉयलर पण म्हणतो, बंब पण म्हणतो. आणि हे खूप जुन्या काळातले आहे. हे आता आपल्याला पाहायला पण मिळत नाही. तर तुम्ही हे कसे म्हणजे गिफ्ट पण देऊ शकता आणि शोपीसमध्ये ठेवलं तर वाज दुर्मिळ वस्तू आहेत हे बघा. आता हे ह्याच्यामध्ये बघा, हा तर तुम्हाला मी हँडमेडमध्ये दाखवला आहे आणि ही पण पितळेची आहे. ही प्लेनमध्ये आहे. कोणाला हँडमेडमध्ये डिझायनिंगमध्ये हे बघा, इथे हँडमेड म्हणजे ही डिझाईनमध्ये नको असेल ते आपण प्लेनमध्ये पण ठेवलेलं आहे. पहा किती सुंदर आणि क्यूट आहे बघा. ह्याचं बघा, ह्याचं हे पण स्टँड आहे आणि वाव काय चमकतो पण आहे बघा.
चमक पण बघा ह्याची. तुम्ही सुंदर आहे. तुम्ही हे जर समजा खरंच गिफ्ट कोणाला दिलात आणि समजा तुम्ही शोकेशमध्ये ठेवलात तर काय वावच आहे. तो माणूस खुश झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही या प्लॅस्टिकच्या वस्तू आणि समजा तुम्ही असे स्टीलच्याही असो प्लॅस्टिकचे असो काही दिलं तर तेवढा आनंद होत नाही. हा ठीक आहे चला प्रत्येक जण आणतच आहे, पण ही अशी काहीतरी व्हरायटी आहे की तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाही आणि युनिक आयटम आहे. दिलं तर मन समोरच्याने खुश झालंच पाहिजे, हे की नाही. बघा हा तिसरी ह्याच्यामध्ये डिझाईन आहे तांबा. भरपूर जण मला रिस्पॉन्स करत होते की तांब्याचं मला आहे का तुमच्याकडे ताई, म्हणून बघा तुमच्यासाठी ही तांब्याची पण मी उपलब्ध केलेली आहे. बघा ह्याची पण चकाकी बघा किती छान दिली आहे, किती दुर्मिळ वस्तू आहे बघा. ही पण दिसते तुम्हाला. इथे वरतून हे बॉयलर आहे, हे तुम्ही झाकण पण काढू शकता. इथे नळ सुद्धा तुम्हाला बघा प्युअर पितळेचा आहे. याच्यामध्ये हे जे हँडल्स आहेत पितळ आहे आणि सगळं पूर्ण तांबे. म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे कारण काय आहे की हे जे आहे ना सेम टू सेम डिक्टो पुरातन काळ म्हणजे आधुनिक पारंपरिक मध्ये जे होते ना सेम तसाच बनवलेला आहे बघा. काही फरक दिसत नाहीये तुम्हाला. त्यांची ती जीवनशैली आपल्याला पाहायला मिळते. लहान मुलांना पण शिकायला मिळतं. हो, लहान मुलांना तर बाबा ह्या गोष्टी आहे ना आता माहिती नाहीये, तर तुम्हाला ह्या गोष्टी शिकवण्यासाठी रिअलीमध्ये तुम्हाला हे 300-400 रुपये खर्च करायला काहीही तुम्हाला म्हणजे जास्त नाही आहेत ह्याच्या प्राईस. आणि तुम्हाला ह्या प्लॅस्टिकच्या वस्तूला तुम्ही 500-600-1000 रुपये तुम्ही देऊन टाकता, पण हे टिकणाऱ्या वस्तू आहेत आधुनिक पर्यंत. तुम्ही तुमची नातवंड बाळ त्यांची पणजी म्हणजे चालत राहणार आहेत ह्या वस्तू. आता तुम्हाला हा हंडा दाखवते बघा. वाव, बघा हंडा किती क्यूट आणि छान आहे बघा. हेवी पण आहे बघा, किती सुंदर आहे आणि क्यूट आहे. आणि बघा रिअली आता हा हंडा आपल्याला बघायला मिळतो का? नाही मिळत. मग मी तेच सांगते. आणि तुम्हाला हे लहान मुली खेळू पण रुखवत मध्ये ठेवायला तो एवढा चालतो ना, बापरे. लग्न सराई पण आहे, रुखवत मध्ये ठेवायला तर हंडा खूपच चालतो. सर्वांचं लक्ष वेधून घेईल असं. हो, लक्ष वेधून घेणार. आणि तुम्ही रुखवत मध्ये जरी हे सगळं ठेवलात ना तर नाही ना तुमच्या लोकांची म्हणजे ह्या भांड्यांची तारीफ केली आणि लग्न जोरात होतं. वा, काय छान होतं लग्न, हे बोलल्याशिवाय राहणारच नाही बघा, हे की नाही. ओके, आता तुम्हाला गंगाजळ हे पण पाहायला मिळत बघा. गंगाजळ आता पाहायला मिळतो. ह्याचे बघा 2 कान पण आहेत इथे. गंगाजळाला 2 कान दिलेले आहेत. बिना कानेचं गंगाजळ नसतो. आपण कान दिलेले आहेत त्याला व्यवस्थितपणे. कढईसारखे कान नाही आहेत बघा. ह्याचे कान पण व्यवस्थित जे गंगाजळाला गोल आकाराचे असतात तेच दिलेले आहेत. आणि क्वालिटी पण हेवी आहे. खाली आपण हॅमर्ड पण दिलेला आहे बघा. इथे हॅमर्ड लुक दिलेला आहे व्यवस्थित. आणि बघा माझ्या हातात मी व्यवस्थित असं पूर्ण आपल्या तळहातात बसतो एवढा मोठा आहे बघा. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये साईज पण कळते की मला साईज कळत नाहीये असं नाही बघा. माझ्या आपल्या हातावरती ठेवल्यावर तुम्हाला साईज पण ओळखून येते की बाबा किती साईज आहे, काय आहे काय नाही. आणि लहान मुलांना पण आता हे पाणी घेऊन खेळून फुलं टाकतील, खेळतील. खूप सुंदर आहे हा पण. छान. टेलिफोन बघा. वा, टेलिफोन बघा. माझ्याकडे 2 प्रकारचे टेलिफोन आहेत. एकदम नॉस्टॅल्जिक मुवमेंट असं बोलू शकतो आपण. टेलिफोन बघा. हा गिफ्ट दिल्याबद्दल कोण खुश होणार नाही का मला सांगा. आणि तुम्ही हा शोकेश मध्ये ठेवल्यावर ह्याचा लुक बघा काय येणार आहे मला सांगा. लुक येणार की नाही. आणि होम डेको साठी पण बेस्ट आहे. म्हणजे लहान मुलांना खेळून झाल्यानंतर ते ठेवू शकता तुम्ही. डेकोरेशन ह्याची करू शकतात. आणि किती हेवी आहे क्वालिटी दादा, माहितीये तुम्हाला. लहान मुलांना खूप आवडतं फोनवरती बोलायला. हो, मग ते लोक असे फोनवरती बोलणारच ना. वाव, हॅलो. म्हणजे लहान मुलांना बघा किती लहान असतात ना, त्यांना खूप टेलिफोनच्या आवडत. आपण मोबाईल मध्ये बोलतो तर लगेच मोबाईल घेतात आणि बोलतात हा हॅलो. पण हे ना खेळणं एवढं सुंदर आहे ना, ते मोबाईल म्हणजे लहान मुलांपासून दूर ठेवू शकतात आपण. ह्या सगळ्या आपल्या अशा सर्वात महत्त्वाचं आहे. हो, हे सगळ्या अशा खेळणी आहेत ना लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवू शकतो. आणि आपण म्हणजे मी तुम्हाला काय सांगू, ह्या गोष्टी तुम्हाला ह्या बघूनच तुम्हाला कळणार आहेत की रिअलीमध्ये की काय गोष्टी आहेत. आणि खरं मुलांवरती काय म्हणजे संस्कार होणार ना, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खरंच सांगते. मुलांचे संस्कार खूप चांगले होते. मोबाईलपासून दूर राहणारच ते लोक. एंगेज ठेवतात. त्यांची क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेटिव्ह हे सगळं वाढतं. त्याच्यात खूप वाढतं दादा. आता मी तुम्हाला 2 प्रकारचे टेलिफोन दाखवले. एक मोठा दाखवला, एक त्याच्यात थोडासा लहान. पियानो बघा. वा बघा, छान. आता पियानो हा बघायला मिळतो का? नाही. आणि किती हेवी क्वालिटी आहे बघा. क्वालिटी पण खूप हेवी आहे. माझ्याच हातात मला वजन होतोय बघा. मी दोन्ही हाताने पकडलंय. क्वालिटी पण हेवी आहे.
इथे बघा, इथे आपण वाजवण्यासाठी हे असं दिलेलं आहे. हो. हे पहिले जुन्या काळामध्ये कसं हो, वरती same- स्टँडला लावून same तसंच दिलंय, असायचं. बरोबर. सेम आहे आणि प्युअर पितळेचं आहे. बरोबर. हा ह्याच्यामध्ये काहीही मिक्सिंग येत नाही. अच्छा. तुम्हाला बाहेर प्रोडक्ट पण मिक्सिंगचे मिळतील, पण आपला प्युअर ब्रासचा Pure ह्याच्यामध्ये brass आहे. काही आयन वगैरे मिक्सिंग येत मग नाही. याची काळजी कशी घ्यायची? काही मेंटेनन्स काही असं? मेंटेनन्स वगैरे आपण नॉर्मल आपण पितांबरीने कसं घासतो तसं, तसंच same. त्याप्रमाणे फक्त हात फिरवला की लगेच चकाकी येते. काहीही गरज छान. नाही आणि तुम्हाला, आणि असंच तुम्ही जरी व्यवस्थित ठेवलं तर तसंच राहतं, त्याला काहीही प्रॉब्लेम नाही. आता तुम्हाला हा बघा, हा सेट बघा, हा पण किती हेवी आहे बघा, सुंदर सुंदर असा बघा. हे 3 आहे बघा, ह्याच्यामध्ये बघा हे मोठा आहे. हे अरे एकदम तुम्हाला असं वाटतं हे बघा, महाराजांच्या काळात खालून- गेल्यासारखं. हो बघा ना, हे खालून पण असं हे लुक दिलेलं आहे व्यवस्थित. ह्याचं बघा डिझाईन बघा, सुरेख, किती छान अशी सुंदर, सुरेख अशी डिझाईन आहे बघा. वा. बघा क्वालिटी पण बघा तुम्ही, हो. बघा क्वालिटी. त्याच्यानंतर Heavy. ह्याच्यामध्येच बघा दुसरी ही बघा, ही आहे एक सेकंड. ही बघा पातेला सेट पण बघा, हा. हेवी क्वालिटीमध्ये. छान. ती झाकण आहेत, हॅमर्ड केलेलं आहे डिझाईन, हॅमर्ड डिझाईन बरोबर. केलेलं आहे. ठोके सगळे काढलेले. हो ठोके आहेत आणि ह्याचे पूर्ण झाकण पण येत आहेत. बरोबर. 3 येतात ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये एक मोठा, मीडियम आणि छोटा. बघा वाव, हा इडली मेकर बघा किती हा. सुंदर आहे बघा. हो, सुंदर. बघा वा. एवढी किती लहान वस्तू cute आहे. पाहतानाच एवढी गोड वाटते. बघा छान. क्वालिटी पण बघा किती हेवी आहे. टाकी हो बघा, तुम्हाला आवाजाने पण कळेल बघा, आवाज पण किती छान आवाजाने येतो, पण पितळेचा कळतं, प्युअर बरोबर. आवाज. हे बघा, ही टिफिन पहा किती हा, क्यूट आणि टिफिन. छान आहे. बरोबर. बघा किती क्यूट हा टिफिन हा, आहे. open बघा. होतो हा? हो ओपन होतो बघा. अच्छा, सुंदर. बघा खूप सुंदर हा क्यूट आणि टिफिन आहे. आणि ह्याची प्राइस फक्त 140 रुपये आहे. अच्छा, फक्त 140 रुपयाला आहे. छान. आणि सुंदर सूप. असा आपला हा सूप म्हणावा, 2 क्वालिटी बघा. तुम्हाला अष्टलक्ष्मी सूप पण आहे आपल्याकडे आणि साधी सूप पण आहे. मुलांना वा. खेळायचं असेल तर तुम्ही साधी सूप पण घेऊ शकता. अष्टलक्ष्मी सूप हे 8 लक्ष्मी आपण ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये धान्य ठेवायची, ह्याला फुलं वाहायची, ह्याच्यामध्ये तुम्ही एक नाणं ठेवायचं आणि ह्याची दररोज पूजा करा किंवा तिजोरीमध्ये ठेवा. आपल्याला घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही, पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि आपल्याकडे खूप सुंदर धनसंपत्तीचा लाभ पण होतो. ही खूप आपल्यासाठी लकी आहे, शुभ मानली जाते. तुम्ही दिवाळीला आणि लक्ष्मीपूजनाला, मार्गशीर्षला पण यूज करू शकता. हे आपलं लोणच्याचं भांडं किती हेवी आहे बघा. मला तर खूप क्यूट वाटतं, खूप छान आहे. हा खूप हेवी आहे आणि सुंदर आहे, छोटा आणि क्यूट आहे. हा खूप सुंदर असा त्रिमुख. हा त्रिमुख जो आहे ना, ह्याच्यामध्ये आपण डाळ, भाजी, आमटी असं ठेवतो ना, ते त्रिमुख आहे. हा मसाला डब्बा बघा, मसाल्याचा डब्बा पण किती क्यूट आहे. ही विळी आहे, पारंपरिक आपली विळी. आता बघायला मिळते ही विळी? नाहीच मिळणार आहे. मुलांना विळी हे गोष्टच माहिती नाहीये. चाकू, नाईफ हेच वापरतात, पण ही विळी जी आहे खूप पुरातन काळातली बघा, कोणाला माहिती नाहीये. तुम्ही हे खेळू पण शकता आणि तुम्ही जरा शोकेशमध्ये ठेवलात किंवा रुखवतमध्ये ठेवलात तरी किती जणांचं त्याच्यावरती बघा. किसनी बघा, ह्याला बघा किसनीला एक कान पण दिलेला आहे. असं नाहीये की नुसती किसनी बनवली, ह्याला कान पण सेपरेट दिलेला आहे. किती क्यूट दिसतो. हा डायनिंग टेबल बघा, ह्याचा बघा किती क्यूट आहे. ह्या 4 चेअर दिलेल्या आहेत, डायनिंग टेबल आहे, 4 ग्लास आहेत, ते आपल्याला जग पण दिलेला आहे. खूप सुंदर असं डायनिंग टेबल आहे. आणि हा बघा किती हेवी क्वालिटीमध्ये आहे बघा, किती सुंदर आहे बघा, किती सुंदर आणि हेवी क्वालिटीची चहा मग आहे बघा. लहान मुलं ह्याच्यामध्ये काय चहा मी पिते मम्मा आणि तुम्हाला बोलते ना चहा म्हणून, खूप सुंदर आहे. हा तबला सेट आहे बघा, क्वालिटी बघा. तबला सेट बघा, 2 तबले येणार, हे गिटार येणार आणि वाजवायचं, हे पेटी येणार, हे पिपाणी येणार ह्याच्यामध्ये. आणि आपला हा फेमस नैवेद्य ताट, हे तर तुम्ही तर कधी विसरणार नाही. हा ग्लास बघा किती हेवी, 2 चमचे, 3 वाट्या आणि हे ताट खूप छान आहे. नैवेद्य ताट पण बोलू शकता, डिनर सेट म्हणून पण यूज करू शकता. म्हणजे मुलं खेळण्यासाठी डिनर सेट आणि नैवेद्यासाठी पण आपण यूज. पूजा ताट हे बघा, ह्याच्यामध्ये सेपरेट घंटी येते आणि हे अगरबत्ती स्टँड आहे. ह्याच्यामध्ये पण ग्लास आणि 3 वाट्या येतात. ही तशीच सेम आपली अजून एक पूजा ताट आहे. हे 2 दिवे आणि हे घंटी आणि हे कुंकू ठेवायला वगैरे येणार आहे. हा बघा लोटावाटी, आजकाल लोटावाटी दिसत नाही,
लोटा आणि ह्याच्यावरती वाटी, खूप जुने पद्धतीचे. हो. म्हणजे पहिलेच्या आपल्या आजी आजोबा ह्या लोटा वाटीमध्ये पाणी घ्यायचे रात्री बरोबर. झोपताना आणि ठेवून मग ह्या वाटीमध्ये पाणी घेऊन प्यायचे तसले ते. आणि त्याचं एक महत्व पण होतं, पाणी कधी पण असं गोटनी प्यावं असं हो म्हणतात. ते पण होतं. आणि तुम्ही हे प्लस आहे ना, आजकाल आहे ना भरपूर जण ह्याच्याची डिमांड आहे की देवघरामध्ये ठेवतात. म्हणजे असंच पाणी ठेवण्यापेक्षा त्याच्यावरती हे बरोबर. झाकण्यासारखं हे ठेवून ठेवणं Correct. खूप सुंदर पण दिसतं हे. आणि हे बघा, हे तुम्ही जे महालक्ष्मीच्या पूजेसाठी जे वापरता पाटा आणि हे जातं, अच्छा. हे पूर्ण सेट आहे आपला 5 ह्याचा. खूप वा. सुंदर आणि क्यूट सेट आहे हा. सुंदर. आणि खूप हेवी पण आहे बघा, हो. खूप हेवी आहे, खूप हेवी आणि क्वालिटी खूप ओसम आणि छान आहेत हे. बरोबर. आणि हा आता आपला दुर्मिळ स्टोव स्टोव जो आता आपण पाहायला युजच मिळतच करत नाही. नाही, बरोबर. पाहायलाच आपल्याला मिळत नाही. बघा स्टोव किती सुंदर आहे, तुमच्यासाठी मी ओपन करून वा. दाखवते. तुम्ही ह्या इथून तुम्ही ते जे तेल होतं तेल ओतून इथे पेटवू पण शकता. अच्छा. आणि तुम्ही रियालिटी सारखं यूज पण करू शकता तुम्ही. हो, हा स्टोव पण खूप क्यूट आहे. आणि हा बघा, हा ग्रामोफोन बघा, ग्रामोफोन आहे, खूप छान आहे. आपल्याला हा दिवे आहेत. आणि हा ग्लासचा सेट आहे, कलर ग्लास आहेत, साधे प्लेन ग्लास पण येतात. कार बघा, त्याच्यामध्ये मोठी कार आहे, छोटी कार आहे आणि पितळेचेच आहेत आणि हेवी आहे क्वालिटी पण. अँटिक गोष्टी आहे, आपण गिफ्ट पण देऊ शकतो आणि तुम्ही शोकेस मध्ये पण ठेवू शकता. हा बघा गंगाजळ किती क्यूट आहे. देवघरात ठेवायला तुम्ही पण गिटार पण यूज होता, गिफ्ट पण द्या किंवा शोकेस मध्ये ठेवा. त्याच बाजूने हा पण एक गदा तर मलाच उचलत नाहीये, एवढा हेवी आहे बघा, किती हेवी आहे हा गदा. खूप छान आहे हनुमंतासाठी. पितळेचे आहेत ना, तर त्यामुळे ती क्वालिटी खूप आहे बघा, कसं चमकतो पण आहे बघा, किती सुंदर आहे हा गदा बघा, सुंदर आहे. तुम्ही हनुमंतासाठी तर मी तर म्हणते नक्की एक घ्याच, मी म्हणते. केटलीचे आपल्याकडे 2 प्रकार आहेत, एक हॅमेडवाला आहे आणि एक डिझायनर आहे. दोन्ही पण हेवी आहे. हा जास्त हेवी क्वालिटी आहे आणि हा पण क्वालिटी हेवी आहे बघा. त्याचे झाकणं पण निघतात व्यवस्थित असे आणि खूप सुंदर आहे. आणि आपल्याकडे असे हे वेगवेगळे प्रकारचे लहानपासून मोठ्यापर्यंतचे वेगवेगळे दिवे भेटतात. तुम्ही मातीचे किंवा तुम्ही दुसरे असे प्लास्टिकचे दिवे आणून लावण्यापेक्षा हे असे पितळाचे बघा नेहमी रियूज करू शकता तुम्ही. दिवाळीला किंवा देवी गणपती कोणतेही सण असले की ते रियूज करू शकतात तुम्ही. आपली संस्कृती. आणि हा लास्ट आणि छान तर मी बेसिंग विसरलीच तुम्हाला दाखवायला. बघा किती क्यूट आहे. रिअल मध्ये आरसा पण दिला आहे, नळ दिलेला आहे, हे चालवायला आपल्याला इथे नळ आहे आणि हा पूर्ण बेसिंग आहे. किती सुंदर आहे बघा, क्यूट आहे. आणि हा हापसा, आणि ह्याच्यामध्ये खरं तुम्ही पाणी टाकून चालवू शकता. हँडपंप तुम्ही खरं पाणी टाकून ह्याच्यामध्ये चालू पण शकता. खूप क्यूट आहे हा. हे लोणीचं भांडं आहे बघा, हेवी आहे हा. आणि हे कुंकू ठेवा किंवा असे तुम्ही म्हणजे काही असे ना टिकल्या ठेवा, काही ठेवू शकता. असे पितळाचेच आहेत बघा. हे पण तुम्हाला फक्त 100 रुपयापर्यंत मिळून जाते. काहीच. इस्त्री बघा, वाव, ही पण ओपन पण होतो. कोळसा टाकायची आणि हे ओपन करायचं असं. ह्याच्यात कोळसा टाकायचो ना आधी आपण, ओपन करून की अशी इस्त्री, कडक इस्त्री आणि हे आपला सिंपल असा हा 100 ते 150 रुपयापर्यंत ह्याच्यामध्ये. खूप क्यूट आहे. हो, छान आहे. छान, म्हणजे खूपच सुंदर सुंदर अशा गोष्टी आहेत ताईंकडे. हे बघा, बॉटल ओपन होते बघा. अच्छा, वा. लहान मुलांना खूप आवडते ही खेळ. अच्छा, मग ताई आता तुम्ही काय सांगाल, लहान मुलांसाठी का उपयोगी आहे? म्हणजे लहान मुलांसाठी म्हणजे कसं आहे ना, तुम्हाला हे आधुनिक पारंपरिक गोष्टी पण त्यांना माहिती पडतात की बाबा आधी ह्या काळामध्ये हे होते आणि ह्या आपण पहिले काळामध्ये यूज करू शकते. आणि मेन गोष्ट म्हणजे लहान मुलं मोबाईलपासून दूर राहणार आणि ते ह्याने खेळण्यामध्ये मग्न असणार. जुन्या काळातले आपले सगळे संस्कार बाहेर पडतील, संस्कृती आपली माहिती पडेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी पितळ्याच्या प्युअर आणि जाडजूड व्यवस्थित हँडमेड बनवल्यामुळे आणि आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे तुम्हाला कॉस्ट पण जास्त पडणार नाही आहे. खूप सुंदर अशा ह्या गोष्टी आहेत आणि खूप डिझाईन, म्हणजे ह्या डिझाईन पण व्यवस्थित अशा केलेल्या आहेत की लहान मुलं पण हाताळू शकतात. कोणी तुमच्या आले जरी घरात पाहुणे तरी ते अट्रॅक्टिव्ह होतात की बाबा वाव किती क्यूट आहे, किती सुंदर आहे. आणि बोल, आणि तुम्हाला इथं सांगायलाच विसरली, माझ्याकडे तर पूर्ण सेटच आहे बघा. एक तर हा सेट भरपूर चालतो. हो, आता मीडियम साईजचा सेट आहे. ह्याच्यामध्ये बघा असं कलबत्ता, बादली, टिफिन, स्टोव, डबे, बगोने, प्लेटी, चमचे, गॅस स्टोव असे येतात. आणि तुम्हाला दुसरा पण असा हा
दुसरा असा हा एक लहान साईजचा पण सेट आहे, ज्याच्यामध्ये बगोना आहे, छोटा ग्लास आहे, गंगाळा आहे, बरोबर. प्लेटी आहे. हे असं येणं. आणि मोठा सेट आहे. सर्वात फेमस म्हणजे हा मोठा सेट. हा. किती क्यूट आहे बघा. यामध्ये काय काय येतं? मोठ्या सेट मध्ये फॅन आहे, बंबा आहे, कंदील आहे, स्टोव आहे. हा कंदील पण मस्त आहे. वाव, कंदील. हो, कंदील पण खूप छान आहे. तुमची इथं बैलगाडी वगैरे असेल ना, हो. तर त्याला तर तुम्ही कंदील लावायलाच लागतो. आणि आजकाल तर खूप, आणि रुकवत मध्ये पण तुम्हाला ठेवायला खूप सुंदर आहे. बरोबर. हे बघा, डबा सेट आहे, बादली आहे, आणि हेवी आपला हा कोंडम हंडा आहे. हा हंडा आपला, हा कळशी असते ना, ती हा. कळशी आहे ही. हा. आणि त्रिमुख आहे, हेवी बगोनाज आहे, लोटावाटी आहे, किसनी पण वेगळ्या स्टाईलची आहे बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला कलबत्ता आहे, गंगाळ्या आहे, प्लेटी आहेत, आणि थाळी आणि प्लेटी आहे, चमचे, आणि जी केटलीचा सेट वगैरे आहे, मसाला डब्बा आहे, गॅस आहे, कुकर पण आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये आपला पूर्ण घर संसार ह्याच्यामध्ये दिलेला आहे. पूर्ण संसार सेट आहे. तुम्ही हे रुकवतमध्ये पण ठेवा, लहान मुलं खेळा, किंवा तुम्ही फर्निचर सारखं बनवा काचेचं आणि त्याच्यामध्ये पण ठेवा. खूप सुंदर दिसायला पण छान वाटतं. दिसायला तर खूपच छान आहे. पाहुणे आले तर अट्रॅक्ट होणारच. म्हणूनच म्हणतात ना, जुनं ते सोनं. हो, जुनं ते सोनं. हो, त्यामागे तेच कारण आहे. आणि कसं आवड पण निर्माण होते ना लहान मुलांना, एक खाद्यपदार्थ बनवण्याची आवड निर्माण होते. हो, ह्याच्यामध्ये आपण खाद्यपदार्थ पण बनवू शकतो. तुम्ही आजकाल रील पण बघतच असाल की पितळाच्या भांड्यामध्ये कोण भात बनवतोय, कोण चपाती बनवतोय, कोण काय बनवतोय. आपल्याकडे पोलपाट लाटणी वगैरे सगळे उपलब्ध आहे. काही नाही असं नाही, सर्व आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्हाला कोणालाही काही म्हणजे हवे असतील ह्या वस्तू किंवा ऑर्डर करायचं असेल तर माझ्या नंबरवरती प्लीज कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे 9082952552. आणि मी मुंबईहून बोलते, आणि आपलं ऑल ओव्हर इंडिया शिपिंग जातं. जर ताई आपले व्ह्युअर्स हे ऑनलाईन कशा पद्धतीने घेऊ शकतात हे तर तुम्ही सांगितलं. पण जर कोणाला प्रत्यक्ष येऊन जर पाहायचं असेल, आता जसं ताई तुम्ही सांगितलं की याचा जो वेट आहे तो खूप हेवी आहे. हो, ओके. कारण याची क्वालिटी आता मला कळते, तुम्हाला कळते, पण जर आपल्या व्ह्युअर्सला प्रत्यक्ष येऊन घ्यायचं असेल तर कुठे आलं पाहिजे? 100% आपला ॲड्रेस आहे मुंबईला कुर्ला नेहरू नगरला आपला आहे. तुम्हाला प्रत्यक्षात येऊन ह्याची क्वालिटी आणि वजन वेट पाहायचं असेल तर तुम्ही कुर्ल्याला, नेहरू नगरला, पुनीत प्राईममध्ये येऊन प्रत्यक्षात येऊन भेट देऊन घेऊ शकता. आणि तुम्हाला सगळ्यांचं इथे स्वागत आहे. तुम्ही स्वतःहून आलात तर मला खूपच आनंद होईल. हा, तुम्ही तर आता हे सगळं पाहिलात आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी आता मी म्हणजे एकूण एक व्यवस्थित तुम्हाला दाखवल्या पण आहेत. तर ह्या गोष्टी आता तुम्हाला हे सांगायच्या आहेत की रिअलमध्ये आपण यूज पण करू शकतो. अच्छा, हे रिअलमध्ये यूज होतात? हो, आणि मी त्याचं तुम्हाला डेमो पण दाखवणार आहे. आपण लगेच डेमो बघूया. पण त्याच्या आधी तुम्हाला हे सांगते की बघा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खरंच सांगते की तुम्हाला लहान मुलांना ह्या सगळ्या मोबाईलपासून दूर ठेवणार आहे. आपण मोबाईलमुळे ना सगळ्या संस्कार विसरले आहोत. म्हणजे आपण आई बाबा सगळ्यांपासून दुरावा निर्माण होतो आहे. आपण फॅमिलीपासून एक बाबा आहे, ते बाबा मोबाईल दाबतात, आई दाबते, किंवा कोण टी व्ही बघतोय, कोण भाऊ हे करतोय, कोणाला एकमेकांकडून लक्ष देता येत नाही. पण ह्या गोष्टी अशा आहेत की आपण एकमेकांकडनं म्हणजे दुराव्यापासून जवळ येऊ शकतो. हा पूर्ण संसार सेट आहे आपला. मी आता तुम्हाला जो डेमो सेट पण दाखवणार आहे ना, मी असं बोलत नाही की तुम्ही जे डेमो दाखवणार आहे की ते लहान मुलांनी पण ते तसं यूज करा किंवा काय आहे. तुम्हाला मी एक प्रत्यक्षात दाखवते की आपण हे रिअलमध्ये यूज पण करू शकतो. बाटुकलीची खेळणी दाखवलीत, असे मार्केटमध्ये बरेचसे असे सेलर आहेत. हो, तर त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की असे विकत असतील? प्रत्येक जण आपापल्या मार्केटिंगसाठी काहीही बोलू शकतो आणि करू शकतो आणि म्हणजे विकण्याचा प्रयत्न करू शकतो. त्या दिवशी माझ्याकडे एक ताई आलेले, त्यांनी काही पितळ्याच्या म्हणजे त्यांनी ताट आणि हे वगैरे म्हणजे घेतलेले, की ते काय बोललेले की बाबा मी हे घेतलंय तिकडनं आणि मी ताई हे यूज करू शकतो. काही गोष्टी अशा असतात की त्या तुम्ही त्याच्यामध्ये पितळेचं यूज करू शकत नाही. की आता त्याच्यामध्ये तुम्ही बोला की मी लोणचं टाकणार आणि खाणार, तिथं ते रिॲक्शन होणार. त्याच्यासाठी कलई पण लागते. तर काही गोष्टी, आणि मी तसं सेल करत नाही की तुम्ही बोलणार की नाही ह्या ताईंकडे म्हणजे मला सेल आणि मला पैसा मिळायला पाहिजे म्हणून तुम्ही घेऊन जावा. तर तसं पण नाही करत मी. प्रत्येक गोष्ट, हेल्थ पण मी सगळं सांभाळून, लहान मुलांची मेंटॅलिटी, हेल्थ सगळं सांभाळून हे क्रिएटिव्हिटी मी क्रिएट करते. आणि मी सगळ्यांना क्वालिटी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मार्केटमध्ये जे आहे ना
ते एवढे असे बघा जाड असे भेटत नाही, जाड तुम्हाला मिळणारच एकदम नाही पातळ आणि एकदम तुम्ही हलके भेटतात. पण हे दादा- हातात घेतल्या दादा, हे बघा, हातात धरून बघा, तुम्हाला बघा 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 किती खूप हेवी वेट आहे, वेट आहे, हेवी वेट आहे. किती वेट आहे. तुम्ही त्याच गोष्टी बघा, तुम्ही लहानातल्या लहान गोष्टी पण घेतलात ना तरी हो, वेट हो, आहे weight त्यांना. आहे, बघा. आणि आता हे किती छोटासा क्यूट आहे बघा, वेट बघा, वेट आहे, आहे हेवी की आहे, नाही? हेवी हेवी आहे आहे. की ते नाही? घेतल्यावर तर वाटतंय प्रीमियम आहे. हो, बघा. क्वालिटी प्रीमियम आहे, त्याला चकाकी चांगली आहे, हा, चमक finishing आहे आहे. आणि फिनिशिंग आहे. प्लस त्याला आपण पत्र्याने बनवलेले नाहीयेत, आपण हँडमेडने हाताने ठोक्याने बनवतो आपण सगळ्या बरोबर. वस्तू. तर खूपच छान आहेत. तर छान. तुम्हाला चला आता एक डेमो दाखवते. नक्कीच. बघा, आता तुम्हाला मी डेमो दाखवते आहे. सुंदर असं पेटवू पण शकतो, छान असं. चहासाठी मी पाणी टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये चहापत्ती, साखर आणि दूध छान असे मिसळून घेते. बघा, हो, रिअल मध्ये चहा बनते. हो, रिअलमध्ये चहा बनणार आहे. ते चहा बनून झाल्यानंतर आपण ह्या कप सेटमध्ये आपण चहा घेणार आहोत. तुम्ही लहान मुलांनी असं म्हणजे बनवू नका, आगीपासून लांबच राहा. तुम्हाला हा फक्त डेमोसाठी दाखवते की खरंच आपण यूज करू शकतो. आणि ह्याच्यासाठी दाखवते की आपण पूर्ण फॅमिली जर लहान मुलांबरोबर बसून हे असं खेळ खेळला तर ते का म्हणून मोबाईलपासून लांब राहणार नाही, का म्हणून त्यांना हे संस्कार भेटणार नाही, की कळणार नाही की आधुनिक पारंपरिक गोष्टी काय होत्या, ह्या सगळ्या आपल्याला कळतील. बरोबर. बघा, आणि हा टीम वर्कचा खेळ आहे. हो, बघा आपला हा चहा, सुंदर असा चहा पण बनवलेला आहे. आणि कप पण, केटली पण कप किती हेवी आहे बघा. बरोबर. खूप सुंदर असा हा आपला चहा रेडी झालेला आहे. हा, या प्यायला तुम्ही पण चहा. बरोबर. डेमो पाहिलाच आहे की चहा कशी बनवायची आणि काय आहे आणि ओरिजिनल कसं बनवू शकतो आणि आपण ओरिजिनल यूज पण करू शकतो. तर त्या चहासाठीच बघा सुंदर अशी ही केटली बघा, वा. सेट बघा किती सुंदर छान. आहे. हा तुम्हाला हा पूर्ण स्टँड सोबत 6 तुम्हाला ह्याचे कप्स येणार आहेत. आणि हा सुंदर असा हा केटली आहे ह्याची चहाची. खूप क्यूट असा आहे हा केटली आणि दिसायला पण सुंदर आहे. गिफ्ट पण देऊ शकता आणि तुम्ही शोकेसमध्ये पण ठेवू शकता. मला आता प्रश्नच पडला असेल, एवढे सुंदर सुंदर आयटम ताईंनी दाखवले आहेत पण मिळणार कुठे आणि घ्यायचे कसे, तर तुम्हाला मी नंबर सांगितलेलाच आहे. माझ्या नंबरवरती संपर्क करा, व्हॉट्सअप करा, तुम्हाला पिक्स पण दिले जातील किंवा तुम्हाला खाली दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्ही विजिटही करू शकता. माझा नंबर आहे 9082952552. प्राइस रेंज काय असेल? आणि साधारणतः प्राइस रेंज तुमची 100 रुपयेपासून स्टार्टिंग होते ते आपल्याला 700-800 रुपयेपर्यंत एंडिंग होते. आणि तुम्हाला रॅक पण घ्यायचा असेल तर तुम्हाला 2000-2500 त्या क्वालिटीप्रमाणे म्हणजे क्वालिटीप्रमाणे मिळते. सुंदर असे आपण एक लहान मुलांसाठी बाटुकली पाहिली. आणि महत्त्वाचं म्हणजे या ताईंचं हे स्वतःचं आहे आणि याची क्वालिटी आणि मार्केटमध्ये जे भेटतात त्याची क्वालिटी पूर्णपणे वेगळी आहे, हे बघू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताई जे आहेत ते आपले मराठी उद्योजक आहेत, तर त्यामुळे नक्कीच सपोर्ट करा. आणि चला आता तुम्ही नक्की तुमची वाट बघते आहे. आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण महत्त्वाचं म्हणजे रोहिणी ताई जे आहेत एक मराठी उद्योजक सुद्धा आहेत. तर मराठी लोकांना आपणच सपोर्ट केला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या आजीच्या टायमाच्या आहेत, आपली जी संस्कृती आहे, परंपरा आहे, ती सुद्धा या सगळ्या वस्तू घेऊन आपण जपू शकतो. चला मित्रांनो, पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.